हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळ्या? तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज बघा सकाळी 5 वाजता मी उठलेली आहे, कारण आज गुरुवारची पूजा आणि घरातली सगळी मतलब कामं पटापट कंप्लीट करायची होती. त्याच्यामुळे मग मी ठरवलेलं की आज सकाळी जरा लवकर उठूनच आपण स्टार्ट करूया, कारण नंतर मग मुली स्कूलला जाणार. त्याच्यानंतर आमच्याकडे दुपारचं पाणी असतं, त्याच्यामुळे मग टाईम भेटत नाही. तर इथं माझं मी गरम पाणी पिते. रोज सकाळी उठल्यावरती सवयच आहे गरम पाणी पिण्याची. आणि त्याच्यानंतर मग कचरा वगैरे सगळा काढून घेते आहे मी. माझं रोजचं रुटीन असं नसतं, बट आता हे मार्गशीर्ष गुरुवारी मी लास्ट गुरुवारपासून चालू केलं आहे. एकदा करून बघितलं सकाळी लवकर उठून, एकदम छान दिवस जातो, एकदम पॉझिटिव्ह वाटतं आणि कामंही पटापट येतात आणि आपल्याला पण आपला स्वतःसाठी वेळ मिळतो. तर लास्ट गुरुवारी मी हे बघितलेलं करून मला छान वाटलेलं, म्हणून मी विचार केला की या गुरुवारी आपण हे शेअर करूया. तर म्हणून मी आज हे तुमच्याशी शेअर करते माझं गुरुवारचं रुटीन. तर कचरा वगैरे माझा काढून झालेला आहे. तर थोडीशी डस्टिंग मी करून घेतलेली आहे टेबल आणि खिडकीवरची. आणि त्याच्यानंतर मग मी आता पूर्ण लादी पुसून घेते. वरचं पाणी असतं ना, त्याच्यामुळे पूर्ण अडकायला होतं. कामं मग सगळी पेंडिंग राहतात आणि ॲक्च्युली पाण्याचा प्रॉब्लेम जास्त असल्यामुळे मोस्टली जी पाण्याची कामं आहेत ती पाणी आल्यानंतरच करावी लागतात. जसं की कपडे धुणं, लादी पुसणं वगैरे. त्याच्यामुळे मग माझं रोजचं रुटीन थोडं वेगळं असतं. पाणी आल्यानंतर मग मी मशीन लावते, त्याच्यानंतर लादी पुसते, कारण मुली पण तोपर्यंत स्कूलला निघून जातात आणि मग त्याच्यानंतर खरं शांत असतं. मग पसारा वगैरे असं करण्यासारखं कोणीच नसतं, त्याच्यामुळे मग नंतरच मी लादी पुसते. पण गुरुवारचं हे लवकर केल्यामुळे आपली पूजा व्यवस्थित छान सकाळच्या टायमिंगमध्ये कंप्लीट होते, त्याच्यामुळे मग मी असं करते. तर आता बघा इथे माझी लादी वगैरे सगळं पुसून झालेली आहे. आता थोड्या वेळाने मग मी अंघोळ माझ्या दोन्ही पण मुलींना खूप एक्साइटमेंट असते की घरामध्ये असं काय असेल ना तर त्यांना सुख पण करायचं असतं. तर मला माझी मोठी मुलगी सांगून गेलेली की आता देवबाप्पाला तर तू मांडून ठेवलं आहेस, पण जेव्हा उचलणार तेव्हा मला सांग, मी करणार करून. तर मी बोलले तिला ठीक आहे करून, उद्या सकाळी मी तुला उठवते, तुला जसं सांगे तसं कर. कारण तिला आवड आहे देवाची वगैरे करण्याची, खूप आवड आहे तिला. बत्ती लावणे किंवा बाकीचं सगळं पूजा वगैरे करणे, स्वामींना पण ती पाया वाकून व्यवस्थित पडते. तर बघा आता इथे मी मस्तपैकी फ्रेश वगैरे अंघोळ वगैरे झालेली आहे. आज मला हेअर वॉश करायचे होते, त्यामुळे जरा मला टाईम लागलेला होता. आता मला सगळं फटाफट करायचं आहे, कारण मला त्याच्यानंतर चपाती भाजीसुद्धा बनवायची आहे. तर मग आधी मी हळदीचं लेपन करून घेतलं आणि व्यवस्थित देव आधी स्वच्छ धुवून पुसून साफ करून त्याच्यानंतर मी देवीला मांडून घेतलेलं आहे. मोस्टली सगळ्या बायकांचं माझ्या मते ना असंच असणार आहे सकाळचं रुटीन, कारण ज्या ऑफिसला जातात त्यांना माझ्या मते बरं पडतं सकाळी पूजा वगैरे करून जायला, आहे की नाही. कारण मग संध्याकाळी आल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं असतं, बाकीची सगळी कामं असतात. तर आता बघा इथे मी मुलींनाच ट्युशनला वगैरे सोडून आलेली आहे आणि त्याच्यानंतर आता मी मस्तपैकी शांत चित्ताने हे देवीचं पुस्तक आता वाचून घेते. त्याचसोबत आज गुरुवारसुद्धा आहे, तर स्वामींसाठी सुद्धा मला थोडंसं करायचं आहे, त्यामुळे लागोहात मी सगळं आता माझं पूजा अर्चा कंप्लीट करून घेते. आणि हे सगळं झाल्यानंतर एक मस्तपैकी मी आता ब्लॅक कॉफी बसून घेते. तर कसे वाटतात तुम्हाला माझं ब्लॉग मला नक्की सांगा आणि कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत बाय.